नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला भीष्माचार्यांच्या गोष्टीतून बाहेर काढून मी आता परत थोडी वास्तवात आणते. आपण जे स्थानांचे प्रकार पाहिलेत ना, त्याच्यामध्ये एक प्रकार आपला बघायचा राहिला आणि तो मी मुद्दामच शेवट ठेवला. तो अशासाठी की त्याचं नाव आहे मारक स्थान. हे दिसायला अगदी सोपं नाव आहे, साधं मारक तर आहे, म्हणजे जे चांगलं आहे त्याच्यापेक्षा वेगळं आहे, तसं नाही आहे. मारक स्थान याचा अर्थ काय तर कुंडलीचा अभ्यास हा मुळातच माणसाचा जो अभ्यास आहे, तर माणसाचं आयुष्य संपल्यानंतर ते काय व्हायला हवं या फिलॉसॉफीचा अभ्यास आहे. फिलॉसॉफी आहे ॲस्ट्रॉलॉजी ही. त्याच्यामुळे या कुंडलीचा जो उद्देश आहे, माणसाच्या जगण्याचा जो उद्देश आहे, तो नाटक सिनेमा बघणं, पंचपक्वान्न जेवणं, सिनेमाला गेलो, तिथून अजून कुठे हॉटेलात गेलो, तिथून अजून कुठेतरी गेलो, मित्राकडे राहायला गेलो, एन्जॉय केलं, एवढंच आयुष्य नाही आहे माणसाचं. कर्तव्य आहेत, मौज मजा आहे, त्याच्याचबरोबर स्वतःची उन्नती, स्वतःची आत्मिक उन्नती हा पण माणसाच्या आयुष्याचा मूळ उद्देश आहे. आणि हा उद्देश ॲस्ट्रॉलॉजीमध्ये कसा साध्य होतो तर तुमच्या कर्मामधून तुम्ही जेव्हा आत्मिक समाधानाकडे जाता तेव्हा तो साध्य होतो. म्हणजे एखाद्या माणसाचं आपण असं बघतो बघा की एखादा माणूस ना की 90ला आला ना तरी त्याचं ते आयुष्याकडे बघण्याचं प्रेम, नातेसंबंध, पैसा. माझ्याकडे कुंडल्या येतात अभ्यासाला किंवा प्रश्न विचारतात लोक. नुकतीच एक कुंडली येऊन गेली, जो माणूस रिटायर होऊन 7-8 वर्ष झाली आहेत, भरपूर पैसा कमवला आहे. आता त्याला प्रश्न पडला की मी काय करू. असा का पडला प्रश्न? आयुष्यामध्ये पैसा मिळवण्यापलीकडे काही केलंच नाही. आणि जर असं असेल तर ते बरोबर आहे का? तुम्हाला संस्कारच नाही आहेत. आपला हिंदू धर्म काय दाखवतो की तुम्ही माणसानी स्वतःची उन्नती करण्यासाठी कुठेतरी विश्वास ठेवला पाहिजे. तुमचा कोणीतरी विश्वासू गुरु किंवा माऊली किंवा देव कोणीतरी पाहिजे. हा जर नसेल तर तुमचं आयुष्य भरकटलेल्या पतंगासारखं आहे. म्हणून जर असं होत असेल तर तुम्ही उपभोग एवढ्याच गोष्टीला महत्त्व दिलं. म्हणजेच उपभोग हा तुमच्या आयुष्यासाठी तारक नसून मारक आहे. म्हणून ही मारक स्थानं, जे द्वितीय म्हणजे धनस्थान आणि सप्तम म्हणजे जायास्थान याला आणि अष्टम म्हणजे गूढतेकडे जाणारं स्थान याला मारक स्थान म्हटलंय. जी स्थानं तुमच्या आयुष्याचा उद्देश काय आहे हे विसरून उपभोगामध्ये रममाण होतात. द्वितीय स्थान कुटुंबस्थान आहे, पैशाचं स्वतःच्या मिळकतीचं स्थान, बचतीचं स्थान, जे आयुष्यामध्ये माणूस त्याच्यावर फणा काढून बसलेला असतो. हे माझे पैसे, हे माझं घर, ही माझी माणसं, हे सगळं माझं 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 माझं, हे सगळं द्वितीय स्थान. सप्तम स्थान म्हणजे माझी बायको, माझा समाज, माझा बिझनेस, माझी माणसं, माझं. अष्टम स्थान म्हणजे परत माझ्या सासूरवाडीचं, माझ्या बायकोकडनं मिळणारं, जोडीदाराकडनं मिळणारं धन, हे सगळं निषिद्ध धन, हे परत माझं 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 माझं. म्हणून या स्थानांना मारक स्थानं म्हणतात, जी ॲस्ट्रॉलॉजीमधल्या कुंडली शास्त्राच्या कुंडलीच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासतात. म्हणून याला मारक स्थानं म्हणायचं. आणि याचा स्वामी निसर्ग कुंडलीप्रमाणे कोण आहे, निसर्ग कुंडली शिकवताना मी शिकवणार आहे. आता आपण इथे जेव्हा स्थानांची नावं पाहिली तर ह्या सगळ्या म्हणजे केंद्रस्थान, त्रिकोणस्थान, त्रिकस्थान, उपचयस्थान, त्रिषडायस्थान, मारकस्थान, इथपर्यंत सगळ्या स्थानांची नावं झाली. आता या सगळ्या कुंडलीमध्ये आपल्याला कुठली गोष्ट अशी आहे की जी आयुष्यातली कर्तव्य शिकवते, जी आयुष्यात मटेरियल लाईफ शिकवते, जी आयुष्याची एंटरटेनमेंट शिकवते, आणि या सगळ्यानंतर आयुष्यामध्ये एंटरटेनमेंटच्या पुढे जाऊन खरी एंटरटेनमेंट आत्मिक समाधान ही कोण देतं, याच्यासाठी कुठली स्थानं बघायची आणि याचा दृष्टिकोन कसा ठेवायचा हे आपल्याला ॲस्ट्रॉलॉजीमध्ये दिसतं. आपण ते बघूया. ज्याला आपण असं म्हणतो स्थानं जी आहेत 12, याच्यामधल्या स्थानांची काही तत्व आहेत. जसं माणसाच्या जगण्याचं तत्व आहे. काय तत्व आहे तर लहानपणी मजा करायची, थोडं मोठं झाल्यावर शिक्षण घ्यायचं, थोडं मोठं झाल्यावर स्वतःच्या पायावर उभं राहायचं, हे त्याच्या जगण्याचं तत्व आहे ना, की पैसा मिळवायचा हे तत्व आहे. तसं प्रत्येक कुंडलीमधली प्रत्येक स्थानामध्ये काही ना काही तत्व आहे.
आणि त्याच्यामुळे त्याचा एक ग्रुप तयार झाला आहे. म्हणून प्रत्येक तत्व आणि त्याचा त्रिकोण असा एक वेगळा विभाग स्थानांचा होतो. जेव्हा प्रथम स्थान जन्माचं आपण पाहिलं, पंचम स्थान आणि नवम स्थान हा जो त्रिकोण पाहिला याला आपण त्रिकोण स्थान म्हणालो. तर प्रथम, पंचम आणि नवम जी तुम्हाला आता कुंडलीमधली दाखवली, या 3 स्थानांना म्हणतात धर्म त्रिकोण. आणि ही स्थानं असतात अग्नितत्वाच्या राशींची. तर धर्म त्रिकोण जो आहे, धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे कर्तव्य. धर्माचा संबंध देवाशी अजिबात नाही आहे. आपण असं म्हणतो ना, तुझा धर्म काय आहे? शिकतोयस तर शिकणं, विद्यार्थी असतं शिकणं हा तुझा धर्म आहे, शिकण्याचं सोडून तू नाही ती फालतूगिरी का करतोयस, असं वडील मुलाला म्हणू शकतात. म्हणजे विद्यार्थ्याचा धर्म, विद्यार्थी दशा याच्यामध्ये शिकणं हा तुमचा धर्म आहे. त्यामुळे प्रथम, पंचम आणि नवम स्थानामधल्या मेष, सिंह, धनु राशी, तर ह्याच राशी इथे का, याच्यासाठी अजून एक बेसिक तुम्हाला सांगते की तुम्ही जी कुंडली काढली आहे, तुम्ही जी बेसिक कुंडली काढली आहे तिच्यामध्ये आपण स्थानांना नावं दिली आहेत. प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम, षष्ठ, सप्तम, अष्टम, नवम, दशम, एकादश, द्वादश. याच्यामध्ये एक बेस कुंडली आपण घ्यायची आहे की प्रत्येक माणसाच्या कुंडलीमधला धर्म त्रिकोण कसला आहे. प्रत्येकाची कुंडली वेगळी वेगळी आहे, कारण प्रत्येक माणसाचा जन्म वेगळ्या वेगळ्या वेळेला झाल्यामुळे लग्नस्थानी वेगळा वेगळा राशीचा आकडा आलेला आहे. म्हणून आपल्याला एक बेस कुंडली घ्यायची आहे. ही कुंडली तुम्हाला आत्ता स्क्रीनवर दिसतीये, जिला आपण निसर्ग कुंडली किंवा कालपुरुषाची कुंडली असं म्हणतो. आणि त्या कुंडलीचं जे प्रथम स्थान किंवा लग्नस्थान, आता मी लग्न म्हणणार त्याला, लग्नस्थानी नेहमीच मेष आकडा ही कालपुरुषाची कुंडली. याचा अर्थ ज्याचं लग्न मेष आहे त्याची कालपुरुषाचीच कुंडली असं नाही, ती त्याची कुंडली आहे. पण कालपुरुषाची कुंडली जी बेस आहे ती मेष लग्नाची आहे. म्हणजे कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये लग्नस्थानी मेष म्हणजे 1 आकडा, द्वितीय स्थानी 2 आकडा लिहून घ्या, प्रथम स्थानी 1 आकडा, कुंडलीचं चित्र काढा, प्रथम स्थानी 1 आकडा. आता इथे स्थानांची नावं लिहायची नाहीत, आपल्याला इथे आकडे लिहायचे आहेत. जेव्हा आकडे लिहितो तेव्हा स्थानाचं नाव येत नाही, राशीचं नाव येत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणून प्रथम स्थान हे मेष लग्नाची कुंडली आहे कालपुरुषाची, मेष आकडा 1 आहे. म्हणून 1 आकडा लग्नस्थानात, 2 आकडा द्वितीय स्थानात, 3 आकडा तृतीय, चतुर्थात 4, पंचमात 5, षष्ठ स्थानामध्ये 6 आणि सप्तमात 7. याच्या पुढे अष्टमात 8, नवमात 9, दशमात 10, एकादशात 11 आणि द्वादशात 12 असे 12 आकडे या 12 स्थानांमध्ये आपण भरले आणि याचं लग्न मेष केलं. ह्याला म्हणायचं कालपुरुषाची कुंडली किंवा निसर्ग कुंडली. आता ही कुंडली समोर ठेवा. या कुंडलीमधला 1, 5 आणि 9 हे 3 स्थानं रेघांनी किंवा चांदण्या किंवा गोल किंवा ठिपके कशाने रंगवा. म्हणजे 1, 5 आणि 9 ही स्थानं निसर्ग कुंडलीप्रमाणे मेष, सिंह आणि धनुराशीची आली. ह्याला म्हणायचं धर्म त्रिकोण आणि ह्याला म्हणायचं अग्नितत्व. अग्नितत्वाच्या या राशी धर्म त्रिकोणामध्ये आहेत. यानंतरच्या कुंडलीमध्ये तुम्ही जो 2 आकडा काढलेला आहे द्वितीय स्थानामध्ये निसर्ग कुंडलीत, हा 2 आकडा त्याला थोडंसं मार्किंग करा. 6 आकडा जो षष्ठ स्थानात आहे त्याला थोडं मार्किंग करा आणि 10 आकडा जो दशम स्थानात आहे त्याला थोडं मार्किंग करा. चांदण्या, ठिपके, गोळे, फुल्या काही करा, म्हणजे ते प्रॉमिनंटली तुम्हाला वेगळे दिसतात. ह्या 2, 6 आणि 10 या स्थानांना म्हणतात पृथ्वी तत्वाच्या राशी आणि ह्याला म्हणतात अर्थ त्रिकोण. 2, 6, 10 हा अर्थ त्रिकोण आणि पृथ्वी तत्व वृषभ, कन्या, मकर. यानंतर तिसरा जो त्रिकोण आहे हा तृतीय स्थान, सप्तम स्थान आणि एकादश स्थान. तृतीयावरती चिन्ह करा, सप्तमावर करा, एकादशावर करा. केलं? सगळ्यांनी करायचं. म्हणजे तुम्हाला धर्म त्रिकोण काय आहे ते कळलं, अर्थ त्रिकोण काय आहे ते कळलं. आता हा जो तुम्ही रंगवला याला म्हणतात काम त्रिकोण. वायुतत्व, वायुतत्वाच्या राशींचा काम त्रिकोण मिथुन, तुळ, कुंभ. यानंतर चतुर्थ स्थान, अष्टम स्थान आणि द्वादश स्थान
याला वेगळं रंगवा, वेगळ्या रंगाच्या पेनाने त्याच्यामध्ये काहीतरी चिन्ह करा, सगळ्यांनी करा. तुम्हाला हा चौथा त्रिकोण दिसला. 4, 8 आणि 12 याला म्हणतात जलतत्वाच्या राशी आणि मोक्ष त्रिकोण. म्हणजे प्रत्येकाचं आयुष्य हा आधी धर्मत्रिकोणामध्ये असतं, कर्तव्य करत असतो. कर्तव्य करत असताना स्वतःचं आयुष्य जगण्यासाठी मटेरियल लाईफसाठी आवश्यक असलेला पैसा, नोकरी आणि कर्म हे दाखवत असतो. हे सगळं करत असताना वृक्ष आयुष्य होई नाही. वृक्षपणा कसा चालेल, आयुष्यात मजा आली पाहिजे ना. म्हणून मिथुन तुळ कुंभ राशीचा जो कामत्रिकोण आहे हे अतिशय उत्तम एन्जॉय करणारी राशी आहेत. या आयुष्य मस्त जगतात, ज्ञान घेतात, एन्जॉय करतात. आणि हे सगळं एन्जॉयमेंट झाल्यावर जेव्हा संध्या छाया दिसायला लागतात माणसाला, तेव्हा येतो तो मोक्ष त्रिकोण. म्हणजे आपण चतुर्थामध्ये मज्जा केली आईवडिलांबरोबर, अष्टमामध्ये आपल्याला गोड ज्ञान झालं, आता आपल्याला मोक्ष त्रिकोणामध्ये द्वादश स्थानात स्वतःचं ज्ञान व्हायला हवं, हे हळूहळू माणसाला कळायला लागतं. असे हे 4 त्रिकोण आहेत. मग आपण जे मगाशी मारक स्थानं बघितली, सगळी स्थानं पाहिली, मग हे 4 त्रिकोण शिरले, आपल्याला समजले. आपण ह्या त्रिकोणात शिरलो, त्याच्या तत्वात शिरलो. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाचं काय काय आहे, तर आपलं आयुष्यातलं आरोग्य, त्यानंतर आपलं मटेरियल लाईफ, त्याच्यासाठी आवश्यक असलेला पैसा आणि सगळी संसाधनं, त्या सगळ्या बरोबरीने आपण एन्जॉय करायचं आहे म्हणून कामत्रिकोण. आपलं आयुष्याचा जे इप्सित आहे, माणसाच्या आयुष्याचं इप्सित काय आहे, वंश वाढवणं, हे लपवता येत नाही. त्याच्यासाठी कामत्रिकोण आवश्यक आहे, सप्तम स्थान. आणि मग मोक्ष त्रिकोण, जो तुम्हाला आयुष्यातलं सगळं साध्य करून देतो आणि तुमच्या निजधामाकडे तुम्हाला नेण्यासाठी उद्युक्त करतो, हा मोक्ष त्रिकोण. हे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आहेत. त्याच्यामुळे जन्माला आलो, विद्यार्थी झालो, वानप्रस्थ घेतल्यानंतर संन्यासाश्रमासाठी 8 आणि 12 ही उदित गोलार्धातली स्थानच तुम्हाला मदत करतात. म्हणून ॲस्ट्रॉलॉजी हा फक्त फिलॉसॉफीचा विषय आहे. आत्ताचं जे कलियुग चालू आहे, या कलियुगामध्ये माणूस कसा वागेल याचं वर्णन सगळ्या शास्त्रांनी दिलेलं आहे. आणि या कलियुगामध्ये तुमचं जे काही प्रारब्ध आहे आणि जे काही कर्म तुम्ही केलं आहे, हे तुमचं या जन्मी नाही फेडायचं आहे. इतकं कमी कर्म तुम्ही करतच नाही आहे, ढिगाणी करताय. आणि सगळं ढिगाणी चांगलंही करताय, ढिगाणी वाईटही करताय, फक्त स्वार्थाचंही करताय. आपण असं थोडंच करतो की मी 5 मिनिटापूर्वी जे केलं ते कर्म कसलं होतं हे लिहून ठेवा, उद्या काय करणार आहे ते कर्म कसलं आहे लिहून ठेवा, असं आपण करत नाही. आपण आयुष्य मजेने आनंदाने जसं येईल तसं जगत असतो. म्हणजे आपलं कर्मच आपल्याला फेडावं लागतं, दुसऱ्या कुणाचं नाही. आपल्या आयुष्यामध्ये येणारे दुःखद प्रसंग हे आपल्याला या जन्मी का आले, हे मागच्या जन्मी आपण काय केलं आपल्याला माहीत नाही. त्यामुळे दुसऱ्या कुणाला ब्लेम करून आपण काही साधत नाही. आपण फक्त एक करू शकतो, होता होई तो चांगलं वागायचं. म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी तुम्हाला काय दाखवते, तर तुम्हाला जेव्हा हे ज्ञान समजतं तेव्हा तुम्हाला हे नक्की कळतं की ह्या पुढचं आयुष्य तरी, माझं आयुष्य आत्तापर्यंतचं जे काही असेल ते असेल, पण आता जे माझ्या हातात राहिलं आहे ते तरी मी सत्कर्माने घालवलं तर माझ्या पूर्वपुण्यामध्ये नक्की वाढ होईल. आणि त्यामुळे ह्या किंवा पुढच्या जन्मी ज्या गोष्टी मला भोगाव्या लागणार आहेत आणि ज्याला माझी तयारी नाही आहे, अशा गोष्टी लवकर संपू देत. म्हणून मला चांगली बुद्धी देईल देव. आणि माझ्या आराध्यावरती जर खूप प्रेम असेल आणि त्याच्यावर माझी भक्ती असेल तर माझ्या हातून वाईट गोष्टी घडूच देणार नाही. आणि माझं कर्म चांगलं असेल तर त्याचं फळ मला चांगलंच मिळेल. आपल्याला कुणाला मागच्या जन्मात जाता येत नाही. आपल्या हातात आत्ताचा जन्म आहे, आत्ताचं काम आहे, आत्ताचं आयुष्य आहे, आत्ताची सगळी संसाधनं आहेत. मग ती चांगल्या प्रकारे जगा, हे आपल्याच हातात आहे, दुसऱ्याच्या नाही. आणि दुसऱ्याचं वागणं आपल्या हातात नाही. त्याच्यामुळे तो असं का बोलला, त्याने असं का केलं, ही माझ्याशी का भांडली, हे प्रश्नच विचारायचे नाहीत. जगा आणि सोडून द्या. जगणं हे तुमच्या हातात आहे, त्याच्या परिणामाकडे बघणं हा तुमचा विषय नाही. सोडून द्या, तर तुम्हाला समाधानाने जाता येतं. हे तुमची ॲस्ट्रॉलॉजीतली कुंडली परत परत तुम्हाला दाखवते. आणि हे कशा प्रकारे दाखवते, अगदी तुमच्या प्रत्येक कर्माचं फळ ती कसं देते. म्हणजे इंटरव्ह्यूचं फळ कसं मिळणार आहे,
नोकरीमध्ये मला सहकारी कसे मिळणार आहेत, अमक्या ठिकाणी बदली झाली आहे तर तिथं मला जागा चांगली मिळणार आहे का, मला बायको मिळणार आहे तर मला मूल कधी होणार आहे, मी परदेशी कधी जाणार, माझं मूल परदेशी कधी जाणार, माझं परदेशी घर कधी होणार, त्याचं घर कधी होणार, हे सगळं दिसणार आहे कुंडलीमध्ये. ईच अँड एव्हरी ॲस्पेक्ट ऑफ युअर लाईफ, कुठलाही प्रश्न कुंडलीमध्ये दिसणार आहे. आणि कशाला महत्त्व द्यायचं कुंडलीतल्या हे तुम्ही ठरवायचं आहे. इतकं सरळ आणि साधं ॲस्ट्रॉलॉजी ही फिलॉसॉफीच आहे. बरोबर आहे ना. आपण त्रिकोण जे पाहिले निसर्ग कुंडलीमधले मोक्ष त्रिकोणापर्यंत आलो. मग मोक्ष त्रिकोण हा आपल्या आयुष्याचं इप्सित असलं पाहिजे हे आपल्याला समजलं. पण मित्रांनो मैत्रिणींनो, एक साधी आणि सोपी आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण सत्ययुगात राहत नाही आहे, आपण राहतोय ते कलियुग आहे. आणि कलियुगाचा राजा आहे राहू. राजा इन द सेन्स त्याच्यावर जास्त कंट्रोल आहे, इम्पॅक्ट आहे. म्हणजे काय तर मटेरियल लाईफ हे माणसाला सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे या युगामध्ये. तुम्हाला पैसा मिळत नाही ही कल्पनाच तुम्ही सहन करू शकत नाही. त्याच्यामुळे मला पैसा मिळाला पाहिजे, मला मजा करता आली पाहिजे, मला मुलं बाळं पाहिजेत, मला सुना पाहिजेत, मला नातवंड पाहिजेत, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला पाहिजे. फक्त मला हे सगळं हवं आहे. हाव माणसाची प्रचंड आहे. मग ह्या हाव असलेल्या प्रवृत्तीमधून आपण कसं बरं पोचायचं आपल्या इप्सित गोष्टीकडे, आपल्या आत्म्याकडे? चॅलेंजचा प्रश्न आहे नाही का. आपण सगळेच जण विचार करूया. नमस्कार. पुढच्या एपिसोडपर्यंत बाय बाय.